सातारा जिल्ह्यातील वडूज येथील लोहार समाजातील 42 कुटुंबांची 29 गुंठे जमीन बागेच्या विकासासाठी गावगुंडांनी बळकावली। या जागेसाठी ही कुटुंब गेल्या 45 वर्षांपासून लढा देत आहेत, मात्र त्यांचा लढा एकाकी पडला होता। अखेर या लोहार कुटुंबाने मदत घेतली झी हेल्पलाईनची। सातारा जिल्ह्यातील वडूजला आता नगरपंचायतीचा दर्जा मिळालाय। या गावातील नदीकाठी लोहार समाजातल्या 42 कुटुंबांची 80 गुंठे जमीन आहे। रस्त्याच्या कडेला असलेल्या या जागेवर 1970 साली वडूज ग्रामपंचायतीने ठराव करून बगीचा करण्याचा घाट घातला। मात्र 46 वर्ष झाली तरीही या ठिकाणी बाग काही झालीच नाही। या जागेतील 29 गुंठे क्षेत्रात लोहार समाजाची 22 कुटुंब नांदतात। बागेसाठी ग्रामपंचायतीने बळकावलेली जागा आपल्याला परत मिळावी यासाठी हे लोहार बांधव गेल्या 20 वर्षांपासून शासन दरबारी फेऱ्या मारतायत, आंदोलन उपोषण करतायत, मात्र त्यांची जागा त्यांना परत मिळत नाहीये। हा मोठा अन्याय केलेला आहे। आज जर समजा बगीचाच करायचा होता त्यांना, तर त्यांच्याकडे गायरांची एवढी जागा पडून आहे, त्या ठिकाणी इतर समाजाचे लोक अतिक्रमण करून राहत आहेत किंवा त्यांना ते डेव्हलप करता येईना। असं असताना आमच्या जागेवर डोळा ठेवून रस्त्यावरची मोक्यावरची जागा हडप करण्याच्या हेतून गावातील काही गुंड लोकांनी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी समाजावर अन्याय केला। गेली 40 वर्ष आमच्या समाजाला कायदेशीर ज्ञान नसल्यामुळे, योग्य दिशेनं त्यांना कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे योग्य दिशेनं त्यांना जाता आलं नाही। उपोषण आंदोलन करूनही न्याय मिळत नाही म्हटल्यावर अखेर या लोहार बांधवांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। तक्रार येताच झी हेल्पलाईनची टीम वडूजमध्ये दाखल झाली। लोहार बांधवांनी आपल्या व्यथा झी हेल्पलाईनच्या टीम पुढे मांडल्या। स्थानिक गावगुंड आणि त्यांना मिळणारी प्रशासनाची साथ यामुळे या लोहार बांधवांचं जगणं मुश्किल झालं होतं। हक्काची जमीन या गावगुंडांपासून सोडून द्या म्हणत या लोहार बांधवांनी टाहोच फोडला। ती जागा आम्हाला परत मागायला मिळावी। माझ्या हाय जोडी किती आहे तुमची जागा? 31 गुंठे जागा आहे तुमच्या समाजाची। आमच्या समाजाची मग दखल का घेत नाही कोण? दखल सरकार कोण घेत नाही, जर पैसे काढून सरकार आहे। आमची मागणी आहे की हे आमच्या तिसरी चौथी पिढीचं जे आहे मालकीचं ते खरेदीचं त्यांना आमच्या वडिलांना भावांना मिळायलाच पाहिजे। आमच्या हक्काची आम्हाला लोहारना जी दिलेली आहे ती जागा आमच्या हक्काने आम्हाला मिळावी आणि ती आमची खरेदी आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा आपल्याकडे आहेत, म्हणजे कागदपत्र सुद्धा आहेत की आम्ही बिन पुराव्याचं वगैरे बोलत नाही। सगळ्या लोकांना त्यांनी गावकऱ्यांनी जागा दिली, मुस्लिम 12 बाई त्या सर्वांना वाटून दिल्या। आम्हाला 1 फूट सुद्धा लोहार समाजासाठी या गावांनी जागा दिलेली नाही। आम्ही जी हक्कानं खरेदी करून घेतली काबाड कष्ट करून, ते आमच्या त्या जागेवर सुद्धा त्यांचा डोळा न स्वतःची देता आली नाही, आमच्या खरेदी पत्रावर तो सुद्धा त्यांचा डोळा। लोहार समाजाची 29 गुंठे जमीन त्या समाजातील नागरिकांना परत करावी असा ठराव वडूज ग्रामपंचायतीने केला होता। जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी अनेकदा पाहणीही केली, मात्र प्रत्यक्ष जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया कधी पार पडलीच नाही। जागेच्या चौकशीच्या निर्णयाला प्रभारी तहसीलदारांनी चक्क 8 महिन्यांचा कालावधी घेतला होता। अखेर झी हेल्पलाईनच्या टीमनं या सर्व लोहार बांधवांना सोबत घेऊन वडूजचं तहसीलदार कार्यालय गाठलं। आतापर्यंत या लोहार बांधवांची टोलवाटोलवी करणारे प्रभारी तहसीलदार झी हेल्पलाईनच्या टीम समोर सुतासारखे सरळ झाले। त्यांनी या प्रकरणी तातडीची बैठक बोलावून काढू असं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलं। रिअल सिच्युएशन आहे की तिथे लोहार समाजांचं खूप दिवसापासून वास्तव्य आहे आणि त्यांची अशी मागणी आहे की त्यांना तिथे ती जमीन त्यांना वापस त्यांच्या राहण्याच्या प्रयोजनासाठी भेटलेली पाहिजे। त्याच्यासाठी आपण बाकी सर्व कार्यालयाशी पत्रव्यवहार करून सोमवारी त्याची मीटिंग आपण बोलवलेली आहे आणि लोहार समाजाचे प्रतिनिधी, बाकी सर्व कार्यालयाचे प्रतिनिधी बसून त्याच्यावर काय तोडगा निघतो आपण पाहतो। कष्टकरी लोहार समाजातल्या 42 कुटुंबातील नागरिकांना गेली 45 वर्षे झुलवत ठेवणाऱ्या प्रशासनाला झी हेल्पलाईनच्या टीमनं जागा केलंय, मात्र जोपर्यंत या 22 कुटुंबांना त्यांच्या हक्काची जागा मिळत नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन प्रशासनाला स्वस्थ बसू देणार नाही, कारण सवाल सर्वसामान्यांच्या हक्काचा आहे। विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।